स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर गोविंद घुलेजी, ज्यांनी मागच्या 2-4 वर्षापासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केलेली आहे. बेसिकली ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये जास्त काम करतात आणि मला नेहमी असं वाटतं की असे तरुण इंजिनियर जे शासकीय संस्थांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी असलेल्या प्रकल्पांमध्ये काम करतात, तर ते अप्रत्यक्षरित्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि पर्यायानं देश उभारणीचं काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी वेगळ्या अर्थानं आपण आज गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सो सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं, काय सांगाल? सुरुवातीला माझी 10वी इथं जिंतूरमध्येच झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी संभाजीनगरला माझ्या 10वी नंतर 11 पासून पूर्ण ग्रॅज्युएशन होईपर्यंत संभाजीनगरला देवगिरी कॉलेजला माझं झालंय. पण माझं ग्रॅज्युएशन दुसऱ्या फील्डमध्ये झालं. पण माझे काका होते सरपंच गावाकडचे, आमच्या इकडचे, आणि त्याच्यानंतर मग ते स्वतः काम वगैरे करायचे. तर मग त्याच्यातून मला असं वाटलं की बाबा आपण पण कुठंतरी ह्याच्यामध्ये हे करावं, ह्यांच्यासोबत इन्व्हॉल्व्ह व्हावं. म्हणून त्यांचा पण मला सल्ला होता की तू काय कर, सिव्हिल कर, हे कर, मग आपण ते हे करू. म्हणून मी पण माझं ग्रॅज्युएशन ऑलरेडी दुसऱ्या डिग्रीमध्ये झालं होतं. पण मग मी माझ्या परत 12वीच्या बेसवरती म्हणजे पॉलिटेक्निक केलं, ओके, डिप्लोमा केला आणि त्याच्या डिप्लोमाच्या नंतर मग स्वतःचं गव्हर्नमेंटचं लायसन्स काढले आणि त्याच्यावर ती काम चालू केले. आता सुरुवात केली. मग दुसरा प्रश्न येतो ते म्हणजे की आता तुम्ही तर फील्ड चेंज करून या फील्डमध्ये आलात, बरोबर. तसा याच्यातला पाठीमागचा अनुभव किंवा आवड अशी दोन्ही नव्हती. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मग पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, कोणाच्या रेफरन्सनं मिळाला आणि तेव्हा काय थोडीशी गडबड भीती वाटली का पहिला प्रोजेक्ट करताना? कुठला होता पहिला प्रोजेक्ट? आता वॉटर सप्लायचे खूप मोठे काम गव्हर्नमेंटचे आले होते. तर त्या वॉटर सप्लायच्या कामामध्ये म्हणजे जलजीवनच्या कामामध्ये सुरुवात करायची होती. तर ते गडबड खूपच होती. काही माहिती नव्हतं वॉटर सप्लायचं पहिले तर काय असतं काय नाही. पूर्ण म्हणजे स्टार्टअप केलं आणि ते म्हणजे आमचे काका होते, तर ते म्हणजे जॉबला ह्याच्यामध्ये होते, सिव्हिल मध्येच ते डेप्टी इंजिनियर होते. मग त्यांच्या सल्ल्यानुसार समोरचे कामं केले आणि गावामध्ये परत कामं करताना दुसऱ्या गावामध्ये अडथळा, गावातील माणसांचा अडथळा, त्या गावातील विरोध, हे ते करून पूर्ण गोष्टी हँडल करून त्या माणसांना बोलून चालून पूर्ण गोष्टी व्यवस्थित करून ते काम पूर्ण केलेले. ओके, सो असा पहिला प्रोजेक्टची आठवण होती. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. ते म्हणजे तुम्ही जिंतूर सारख्या ठिकाणी काम करता जिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांना जर कुठली मोठी जबाबदारी दिली तर कदाचित दुर्घटनाही संभवू शकते. तर अशा कुशल कामगारांबरोबर तुम्ही कसं काम करता किंवा कशी परिस्थिती ती हाताळता एकंदर? कुशल कामगार तर खूप आहेत इथं समजा, कारण इथले कामगार जे आहेत ते दुसऱ्याच्या हाताखाली काम करूनच काम शिकलेले असतात. म्हणजे त्यांचा जो अगोदरचा सिव्हिलचं काम करणारे जे मिस्त्री असतात हे असतात, त्यांच्या हाताखालीच ते करून काम शिकलेले असतात. तर त्यांना सोबत घेऊन काम करणं खूप म्हणजे अवघड जातं आणि काही काही गोष्टीमध्ये अडचणी येतात. पण ते आपल्याला स्वतः साईडवर उभं राहून, फील्डवरती उभं राहून त्या गोष्टी कम्प्लीट पूर्ण करून घ्याव्या लागतात त्यांच्याकडून. दुसरा एक मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा. ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता या क्षेत्रातलं तंत्रज्ञान बदलत चाललंय आणि रोज ते बदलतच आहे ऑफकोर्स. तर आता तंत्रज्ञानाची तुम्हाला रोजच्या ह्याच्यात कशी मदत होते रोजच्या कामामध्ये, एक सॉफ्टवेअर साईडनं पण किंवा मशिनरी साईडनं पण? बरोबर. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उलट आता आपले कामं खूप इझी झालेले आहेत. कारण तंत्रज्ञान म्हणजे आता समजा काही करायचं झालं, मिक्सचर असेल, हे असेल, मग सिमेंट कॉन्क्रीट मिक्स करायचं हे असतं, तर त्याच्यामुळं आपला वेळ पण खूप वाचतो आणि कमी वेळात जास्त काम होतं. बरोबर. दुसरं, आता तुम्ही शासकीय संस्थांसाठी पण काम करता. ते साधारणपणे प्रकल्प कुठल्या स्वरूपाचे आहेत, त्यांची काही नावं किंवा कसं काम चालतं ते काय सांगू शकाल? आता समजा प्रकल्प असेल, रस्ते असतील, आपले सिमेंट रस्ते असतील किंवा जलजीवनच्या टाक्या असतील, त्याच्यामध्ये स्टील, सिमेंट हे ते खूप म्हणजे प्रमाणात हेवी वापरावं लागतं, चांगलं वापरावं लागतं. परत रेसिडेन्शियल आहे, पूर्ण कमर्शियल आहेत बरेच साईट्स. चालू. पुढचा प्रश्न असा वेगळ्या अर्थ नाही, ते म्हणजे तुम्ही यंग आहात, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सवर काम करताय, सो तुम्हाला ती कल्पना आहे की जेव्हा अशी एखादी योजना गावापर्यंत जाते तेव्हा त्या गावाचा विकास पर्यायानं कसा होतो? आणि इंजिनियर आहात, अशा दोन्ही तिन्ही अँगलमधनं हा प्रश्न आहे. तर तो प्रश्न असा आहे की परभणी जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर, मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे? आता
विकास जर करायचा तर अगोदर रस्ता, पाणी, नाल्या म्हणजे गावातील विकास म्हणजे हा खूप मोठा प्रश्न असतो. गावात प्रत्येक खेड्यागावात पाण्याचा प्रश्न हा दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. पण आता या सरकारच्या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आल्या होत्या जलजीवनच्या ह्या त्या, त्याच्यानुसार आता गावातील पाण्याचा प्रश्न सुटला. जवळपास प्रत्येक 80-90% गावातील पाण्याचा प्रश्न सुटला. आता राहिला दुसरा प्रश्न रस्त्यांचा. आता रस्ते झाले म्हणजे गावातील लोकांना जास्त काही अपेक्षा नसते. खेड्यागावातील लोकांना फक्त रस्ते, पाणी बस म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे एवढंच असतं. बरोबर. आणि मग अशा वेळेला शासनानं अजून काय प्रयत्न केले पाहिजेत जर हे अजून पुढे न्यायचं असेल? जसं तुम्ही सांगितलं पाणी, रस्ते आणि ड्रेनेज या 3 गोष्टी आहेत. जर अजून व्यवस्थितरित्या त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर अजून काय केलं पाहिजे शासनानं? शासनानं फक्त चांगल्या क्वालिटीचे म्हणजे जे पण ज्यांना काम देतात ते त्यांच्याकडून चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्यायला पाहिजे. आणि शासनाचे वेगवेगळे प्रकल्प आहेत. समजा आता कुठं कोण्या गावाला पाणी नसतं, कुठं डॅम करणं, छोटे मोठे शेततळे देणं, विहिरी देणं, हे करणं आणि त्याच्यामुळं आणखी समजा हे होऊ शकतं आपलं. बरोबर. दुसरं आतापर्यंत काम केलेल्यामध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना एक त्याच्यात वेगळे पण होतं आणि जो करताना काहीतरी आनंद, समाधान जास्त झालं, असा एखादा प्रोजेक्टची आठवण? मी एक पाण्याची म्हणजे टाकी बनवत होतो मोठी, 10,000 लिटरची काहीतरी समथिंग. तर ते बनवताना खूप अडचणी आल्या. मिस्त्री समजा येत नव्हते, वर्कर्स येत नव्हते. त्यांचं परत सिमेंट वापरायचं, कोणतं वापरायचं, स्टील वापरायचं, कोणतं वापरायचं, काय करायचं, तेव्हा आपण समजा अडचणी आलत्या, खूप आलत्या. पण ते व्यवस्थित हँडल करून तिथं खूप माझा म्हणजे वेळ पण गेला आणि खूप मेंटॅलिटी डिस्टर्ब झालतो मी. ओके. पण हा तर अडचणीवाला प्रोजेक्ट आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो सांगितलं तसं ते गावकऱ्यांनी कधीतरी कौतुक केलंय आणि खूप चांगला झाला वगैरे आणि वेगळा होता असं? तेच मग हाच प्रोजेक्ट मी नंतर कम्प्लीट केला आणि नंतर कम्प्लीट झाल्याच्या नंतर म्हणजे गावातील ते लोक खुश झाले आणि त्यांनी वाटलं त्यांना पण अरे वा छान झालं, चांगला झाला प्रोजेक्ट. बरोबर आहे. बरं, ठीक आहे. आता दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही कसं निवडता किंवा काय पॅरामीटर्स त्याचे बघता स्टीलचे आणि मग ठरवता की हे चांगलं स्टील आहे, हे घेतलं पाहिजे आपण? आता इकडे कसं असतं आहे बघा, एक मेंटॅलिटी झाली. अगोदर सुरुवातीला इथं फक्त आयकॉन पण होतं आपलं, सगळ्या गोष्टी होत्या. पण माझे मित्र होते, मग त्यांनी पण सजेस्ट केलं की बाबा आता पोलाद तर आहे पण आपण आयकॉन स्टील हे पण खूप चांगलं आहे. म्हणून मी माझ्या म्हणजे 70% कामांना आयकॉन स्टील वापरतो. बरं. आणि मग आयकॉनचा परफॉर्मन्स म्हणजे कसं वाटतं तुम्हाला स्टील म्हणून, आणि त्याची सर्व्हिस, या दोन्ही बद्दल तुमचा फीडबॅक काय? अगोदर पोलाद वापरलं होतं मी. पोलादच्या नंतर मग आयकॉन वापरला. आयकॉन मध्ये मला चांगला रिझल्ट मिळाला आणि चांगल्या गोष्टी पण कळाल्या आयकॉन मध्ये. कारण मिस्त्री पण सांगितलं की बाबा आयकॉन हे इझी जाते म्हणून हे ते काही गोष्टी, म्हणून तिथून पुढे मी कंटिन्यू आयकॉन स्टीलच यूज करायचं ठरवलं. त्याबद्दल सोय होते यंग इंजिनियर गोविंद घुलेजी, आणि सांगितलं तसं हा त्यांचा आता पहिलाच टप्पा आहे, पण भविष्यात सुद्धा अशाच मोठ्या मोठ्या शासकीय संस्थांच्या प्रकल्पांवर तुम्हाला काम करण्याची संधी मिळो. पर्यायाने देशसेवा, पर्यायाने ग्रामीण लोकांची सेवा तुमच्या हातून घडो आणि अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून हो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.